सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना गेल्या 2 वर्षांपासून PhD साठी आवश्यक असलेली फेलोशिप मिळालेली नाहीये। फेलोशिपचं नोटिफिकेशनच न आल्याने संशोधनासाठी लागणारा निधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाहीये। त्यामुळे अनेकांना पदरमोड करून किंवा छोट्या-मोठ्या कामांवर उदरनिर्वाह करत संशोधन सुरू ठेवावं लागतंय। याच अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून सारथी कार्यालयासमोर आंदोलन छेडलंय। मात्र अद्यापही कोणत्याही पातळीवरून ठोस आश्वासन मिळालं नाही। अखेर विद्यार्थ्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात आपली व्यथा मांडत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। नमस्कार, आज आपल्याबरोबर सारथीचे काही विद्यार्थी आहेत जे PhD साठी शिक्षण घेत आहेत। नेमकं त्यांनी आज एक आंदोलन केलं, त्यानंतर त्यांना इथे डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलं। नेमकं काय त्यांची मागणी आहे आणि का त्यांना इथे आणण्यात आलं त्यांच्याकडून जाणून घ्या। आता नेमकं काय परिस्थिती आहे, आज तुम्हाला डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलं, काय तुमचं म्हणजे का आणण्यात आलं नेमकं सांगा। नमस्ते सर, माझं नाव दयानंद पवार। आम्ही सारथी संस्थेचे PhD संशोधक विद्यार्थी आहोत। आम्ही कालपासून सारथी संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये उपोषण करत आहोत। कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की गेल्या 2 वर्षापासून आमची सारथी संस्थेची PhD फेलोशिपची जाहिरात आलेली नाही आहे। छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती 2024 आणि 2025 या 2 वर्षीची जाहिरात काढावी या मागणीसाठी आम्ही त्यांच्याकडे गेल्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत। परंतु ते जाहिरात काही काढत नाहीत। आम्ही MDंशी चर्चा केली, विविध त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, परंतु ते काढू, आम्ही वर पाठपुरावा करतो एवढीच आम्हाला उत्तर येत आहेत। म्हणून आम्ही आमचं आंदोलन उपोषण सुरू केलेलं आहे आणि ते आमचं उपोषण कंटिन्यू स्थितीमध्ये आहे। नेमकं दादा काय आपल्याला आज पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे, आपलं काय मानधन काय मिळालं, किती वर्षापासून आपलं मानधन पेंडिंग? मागील 2 वर्ष 4 महिन्यापासून आमच्या सारथीचं जे काही ॲड निघत असते आणि त्या माध्यमातून जो समाजामध्ये जो गरीब घटक असतो ना आणि त्याची परिस्थिती नसते, परंतु त्याच्या संशोधनामधून आपल्या राष्ट्रहितासाठी समाजाच्या हितासाठी जो काही निर्णय घेतात त्यासाठी PhD कडून सारथी म्हणजे शाहू महाराजांच्या नावानं दिली झालेली आमची सारथीची शिष्यवृत्ती योजना आहे। त्याची ॲड आलेली नाही आणि काल आम्ही 25 तारखेपासून कालच्या दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत तिथं। आणि आमची मागणी अशी की लवकरात लवकर ती ॲड काढावी आणि 2 वर्षाची ॲड दिली 24 आणि 25 ती वेगवेगळ्या सेपरेट ॲड काढावीत अशा मागणीसाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या तिथे आमच्या सारथी ऑफिसला बसलो होतो। आणि आम्हाला तिथून आज काही जणांकडून असं कळलं की तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला त्यांनी अटक करावी अशी त्यांना इथं फोन आलेले आहेत। त्या कारणामुळे त्यांनी आम्हाला इथे आणून आमचं बळजबरी आमची इच्छा नसताना देखील संविधानिकदृष्ट्या आमचं चालू असताना उपोषण ते इथं मोडून काढायचा प्रयत्न तेथील सारथीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडून आमच्या निदर्शनात आलेला आहे। तरी आपण पाहायला गेलं तर आज आपण गेल्या 2 दिवसापासून उपोषणाला आहात, त्यानंतर कोणत्या सारथीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधला आहे का? हो, सरांनी एक रजिस्ट्रार सर आहेत ते आले होते आमच्याशी बोलायला, पण त्यांनी आम्हाला निगेटिव्हली सांगितलं की होईल, बघू, करू आणि आम्ही सगळं शासनाकडे पाठवलेलं आहे, ते तिथूनच होणार आहे, त्याच्यामुळे आमच्या हातात काहीच नाही आहे। पण आमचा हा प्रश्न आहे की गेल्या 2 वर्षापासून जर आम्हाला काहीच फेलोशिप मिळत नाही आहे आणि संशोधन करा एवढं बोलणं सोपं नाही आहे, त्याच्यासाठी पैसे पण तेवढेच लागतात आणि आमच्याकडून आम्ही घालवतोय पैसे, नाही असं नाही, पण थोडीशी शासनाची मदत आम्हाला जर मिळाली तर संशोधन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने होईल। आणि त्यामुळे 2 वर्ष झाले आज मी माझ्यासारखे असे अनेक असतील की ज्यांचं एज बार अगदी आपण म्हणतो की एज बार होऊन जाईल आता, आणि जर यावर्षी जर 2 वर्षाची जाहिरात तर आलीच नाही आहे आणि यावर्षी जर आली नाही तर आम्ही सरळ या प्रोसेसमधून बाहेर पडतोय। मग त्या संशोधनाला आणि म्हणजे आम्ही जे करतोय ते खरंच उत्साहपणाने करू शकतो का आम्ही, त्याच्यामुळे निदान आमचं एज बार होईल हे लक्षात घेऊन तरी यावर्षी त्यांनी सारथीने ॲड काढावी ही विनंती। आता आपल्याला पाहायला गेलं तर डेक्कन पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलं आहे, नेमकं काय कारण आहे, काय अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं आहे? आम्हाला त्यांनी सांगितलं की उपोषण करायला किंवा आंदोलन करायला आमची नाही आहे, परंतु आता गणपतीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आमच्यावर खूप जास्त ताण आहे, तुम्ही सारथीच्या अधिकाऱ्यांशी बोला आणि तिथं तुमचा मुद्दा सॉल्व्ह होणार आहे। मग आंदोलन तुम्हाला जर करायचं असेल तर हे गणपतीचे दिवस जे आहेत ते थोडेसे जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आंदोलन करू शकता असं त्यांनी सांगितलं। त्यांनी आम्हाला काही प्रेशराईज केलं नाही। आपण पाहायला गेलं तर सारथीच्या अधिकाऱ्यांबरोबर आपण बोलला, त्यांच्याकडनं काय आपल्याला उत्तर भेटलं नेमकं त्याबद्दल आम्हाला स्पष्टीकरण द्या। सारथीच्या अधिकाऱ्याकडून हेच मिळालं की आम्ही पाठपुरावा करतो, आम्ही त्याच्या संदर्भात वरती पण चर्चा करतो, मेल केले आणि इवन एवढंच नाही तर याच्यासाठी अभ्यास आम्ही करतो, अभ्यास समित्या पण स्थापन केलो चालू आहे। या संदर्भात त्यांनी असं सांगितलं आम्ही तुमचा निर्णय लवकरात लवकर काढू म्हणले। गेले आपण आता सांगितलं गेले 2 वर्ष झालं आपल्याला फेलोशिप मिळाली नाहीये, मग काही सर्व तुमच्या पदर खर्चातून चालू आहे?
आता फेलोशिप मिळाली नाही तर मग आता स्वतःच्या खिशातून पैसे घालणं आहे सर. आता मेहनत करून पैसे कमवून ते असं आपल्या संशोधन कार्यासाठी घालायचं, त्यातल्या त्यात पैशाला परवडणार नाही. परत आणखी जबाबदाऱ्या बऱ्याचशा असतात, त्या पार पाडून संशोधन करायचं खूप कठीण काम जातं. त्यासाठी शासनाची एकीकडे सरकार सांगतं शिका, संघटित व्हा, आणि अशा प्रकारे सरकारच तुमचा दबाव आणतंय किंवा सरकारच तुमचे जे काही फेलोशिप राहिले ते देत नाही, यावर काय म्हणणार आपण? यावर प्रशासनाचंच कमी म्हणजे काय म्हणावं लागेल लक्ष नाही, किंवा प्रशासनात दुर्लक्ष होतं याच्यावर. प्रशासनाचे कामं पूर्ण व्हायला पाहिजेत बारकाईने, आणि असं विरंगुळ किंवा असं दीर्घाई नाही करायला पाहिजे. याच्यामुळे विद्यार्थ्याचं खूप नुकसान होते, नेमकं आपण मानसिक चिकन होते यामध्ये, आणि माणूस इतकं दुःखी होते की वाटतं अरे यार शिकून काय फायदा आहे, काय करायला, काय आपण कुठे चालवत, काय करायला. आपण देशासाठी करणार आहोत, आपल्या स्वतःसाठी, समाजासाठी. आपलं काय जगणं कसं आहे, माणसाचं समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतं आपण, आणि आपण काहीच करू शकत. शासनसुद्धा मदत लवकर करत नाही. काय करायचं काय? याला काही एज लिमिट असते का? याला एज लिमिट असते 45. आता पाहायला गेलं तर काही दिवसांनी, काही वर्षांनी तुमची एज लिमिट पण संपेल ना? हो, काही दिवसांनी होईल. म्हणजे आपली 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 एज लिमिट संपली आहे का? लिमिट माझी चालू आहे आता 45 ची चालू आहे रनिंग, पण ती जर या वर्षी नाही आली तर मग संपणारच. म्हणजे तुमचं भवितव्य अंधारातच. हो. आणि मेन म्हणजे मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तुम्ही शासनाच्या कोणत्या योजनेवर मला निषेध व्यक्त करायचा नाही, पण तुम्ही लाडक्या बहिणीला घरी बसून 1,500 रुपये देताय, आणि आम्ही प्रचंड मेहनत करतोय, संशोधन करतोय, आणि मेहनत करून अभ्यास करून पुढे जायचा प्रयत्न करतोय, तर आम्हाला तुम्ही उपाशीच ठेवताय. तर हे योग्य आहे का? नेमकं आपली आता सविस्तर मागणी काय ते सांगा. सर, आता आम्हाला असं वाटतं की आता आपलं जे इथे राज्य सरकार आहे, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचे मित्र पक्षाचे एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, या तिघा मित्र पक्षांना माझी एवढीच विनंती आहे सर की आज घडीला जर संशोधनाचं काम जर आणि संशोधनाच्या माध्यमातून सर जर समजा एखादा जाती व्यवस्थेच्या विरोधात जाती अंताची लढाई लढणारा एखादा स्टुडंट जर त्याच्यावर PhDचं काम करत असेल संशोधनाचं, तर ते काम नक्कीच त्या राष्ट्रासाठी आणि देशासाठी आणि राज्यासाठी हे हितावह असेल, कारण त्यामधून जाती अंताची लढाई होऊन सर आज आपण बघत आहोत देशाचा राजकारण बघत असतो किंवा महाराष्ट्राचं राजकारण, तर प्रत्येक वेळी आपल्याला जातीत भांडणं आणि द्वेषाचंच राजकारण दिसत आहे. तर ह्या गोष्टी बाजूला गेल्या पाहिजेत, आणि शिक्षणावर कसा सर ह्या राज्य सरकारला खर्च करता येईल एवढं माझं त्यांच्याकडून मागणी असेल. आणि त्यांना आता उद्या या दिवशी आपल्या राज्यभरात भारतभरात गणपतीची स्थापना आहे. या राज्य सरकारातील सर्व मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांना आपल्या गणपती बाप्पानं सद्बुद्धी देव, आणि आमच्यासारख्या संशोधक स्टुडंट असणाऱ्या स्टुडंटला लवकरात लवकर त्यांनी शिष्यवृत्तीची ॲड काढायची. त्यांनी शासन आणि प्रशासनानं, सारथी शासन प्रशासन या दोघांनी मिळून ॲड काढण्याचा त्यांना सल्ला द्यावा. आणि गणपती चरणी मी अशी प्रार्थना करतो की त्यांना सुद्धा सद्बुद्धी यावी. नाही, पण गेले 2 वर्ष झालं तुमची ही चर्चा चालली आहे की आम्हाला फेलोशिप द्या, त्याच्याकडनं काही उत्तर नाही आलं. आता नेमकं आज आपण आंदोलन, गेले 2 दिवस झालं आपण आंदोलन सुद्धा करतात, पण आपली काय मागणी मान्य झाली नाही. आता आपण पोलीस स्टेशनमध्ये आहात, नेमकं पुढं काय, यापुढे काय? सर, यापुढं आता आम्हाला इथून पोलीस प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं आहे की बाबा आम्हाला इथे गणपतीच्या परिस्थितीमध्ये गणपतीच्या पुढे काय? गणपती झाल्यानंतर आम्ही गणपतीच्या नंतर लगेच आज आता 2 दिवस आम्ही आता हे गणपती उठेपर्यंत आमच्या ह्याला आंदोलनाला आम्ही स्थगिती देत आहोत. काही ना काही मार्ग आणि इथून पुढे लगेच पुढचे ठोस पावले उचलून आम्ही लगेच पुढची दिशा ठरवणार आहोत. आपण पाहायला गेलं तर हे विद्यार्थी आता सध्या गेले 2 वर्ष झालं त्यांना फेलोशिप येत नाही आणि पदर खर्चाने ते शिक्षण घेत आहेत. एकीकडं लाडकी बहिणीला सरकार घर बसल्या 1,500 रुपये देत आहेत, आणि ह्या ज्या हे महिला आहेत या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत, शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण गेले 2 वर्ष झालं सरकार त्यांना फेलोशिप देत नाही. सरकार यांच्या मागण्या कधी ऐकणार, कधी मान्य करणार? आता पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांना सांगितलं आहे की आता गणपतीचा काळ आहे, थोडं 8 दिवसापर्यंत थांबा, त्यानंतर काय तुम्ही लाईन ऑफ ॲक्शन ठरवा. यानंतर नेमकं पुढं काय घडतंय हे पाहण्याजोगं राहील. न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे, धन्यवाद.